हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थंडीमध्ये तुम्ही तुमच्या संपूर्ण स्किनची तुमच्या संपूर्ण बॉडीची केअर कशा प्रकारे करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर सर्वात आधी तुमच्या बॉडीला एक चांगला मसाज द्या। तुम्ही मसाज करण्यासाठी कोणतंही तेल इथं यूज करू शकता। मी इथं बदाम ऑइल घेतलेला आहे, त्यानंतर मी त्यामध्ये कोकोनट ऑइल सुद्धा ॲड केलेला आहे आणि हे जे ऑइल आहे ते मी इथं माझ्या संपूर्ण बॉडीवरती मी मसाज करत अप्लाय केलेला आहे। तुम्ही इथं तेल आहे ते इथं थोडंसं इथं कोमट करून घ्या आणि तुमच्या संपूर्ण बॉडीवरती मसाज करून घ्या। मसाज केल्यामुळे काय होतं, तुमच्या संपूर्ण शरीराचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं आणि तुमची स्किन आहे ती हेल्दी सुद्धा राहते आणि स्किन आहे ती नॅचरली ग्लो सुद्धा करते, ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं होतं। त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा तुम्ही एक तेलाने इथं चांगला मसाज द्या तुमच्या चेहऱ्याला सुद्धा, कारण की थंडीमध्ये तुमची स्किन आहे हातावरची असू दे, पायावरची किंवा तुमच्या चेहऱ्यावरची खूपच कोरडी झालेली असते, त्यामुळे तुमची स्किनला एक चांगला मसाज द्या। त्यामुळे तुमचे चेहऱ्यावरचे सुद्धा इथं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि चेहरा आहे तो सुद्धा इथं नॅचरली ग्लो करण्यास इथं मदत होते। त्यानंतर तुमच्या ओठांसाठी हे जे स्क्रब आहे ते बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला बारीक साखर घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्ही इथं थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं इथं मध सुद्धा ॲड करायचं आहे। त्यानंतर मी इथं साय सुद्धा ह्यामध्ये अर्धा चमचा ॲड केलेले आहे। साय सुद्धा इथं तुमच्या चेहऱ्याला किंवा तुमच्या ओठांना एकदम स्मूथ बनवते आणि डेड स्किन निघण्यासाठी सुद्धा मदत करते। आता हा जो स्क्रब आहे तुमच्या ओठांवरती इथं 2 ते 3 मिनिट इथं अप्लाय करून मसाज करून घ्यायचा आहे, जेणेकरून ओठांवरची डेड स्किन निघून जाईल। काही जणांचे ओठ असतात ते इथं थंडीमध्ये खूपच ड्राय आणि काळवंडलेले असतात, त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे स्क्रब तयार करून यूज करू शकता। त्यानंतर तुम्ही एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, त्यानंतर तुमची ओठ आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती डेड स्किन आहे ती निघून जाईल आणि ओठसुद्धा तुमचे स्मूथ बनतील। त्यानंतर इथं नेक्स्ट आहे तुमच्या बॉडीला सुद्धा इथं क्लीन बनवण्यासाठी थंडीमध्ये इथं डेड स्किन वगैरे तुमच्या स्किनवरती जमा झाले असेल ते सुद्धा रिमूव्ह करण्यासाठी इथं स्क्रब तयार केलेला आहे। त्याच्यासाठी मी 1 चमचा मसूर डाळ आणि 1 चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी जे उटणं आहे ते सुद्धा इथं वापरलेलं आहे, दिवाळीमध्ये उरलेलं उटणं ते सुद्धा इथं वापरलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा मध घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये दूध सुद्धा ॲड केलेलं आहे। दूध ॲड केल्यामुळे स्किन आहे थंडीमध्ये इथं दुधामुळे स्किन आहे ती स्मूथ बनते आणि स्किनला एक नॅचरली मॉइश्चरायझर मिळते। त्यामुळे मी ह्यामध्ये लिंबू वगैरे घालून घेतलेलं नाही, जेणेकरून हे थंडीसाठी यूज करता येईल हा जो स्क्रब आहे तो। आता हा जो स्क्रब आहे तुम्ही संपूर्ण शरीरावरती अप्लाय करायचा आहे आणि ही जी स्टेप मी सांगितलेली आहे ती तुम्ही इथं तुम्ही अंघोळीला जाण्याच्या आधी तुम्ही इथं फॉलो केला तरी सुद्धा चालतं, नाही तर तुम्ही अंघोळीला जाता तेव्हा सुद्धा हा जो स्क्रब तुम्ही इथं यूज केला तरी सुद्धा चालतं। आता हा जो स्क्रब आहे तुम्ही मसाज करत तुमच्या संपूर्ण बॉडीवरती अप्लाय करायचा आहे, जसं हातावरती, पायावरती आणि तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा यूज केला तरी सुद्धा चालतं। हा जो स्क्रब वापरल्यामुळे तुमच्या स्किनवरची डेड स्किन सुद्धा निघून जाते आणि स्किनवर जर काळवटपणा असेल ते सुद्धा इथं रिमूव्ह होण्यास मदत करते। तुम्ही इथं स्क्रब आहे तो 3 ते 4 मिनिट तुम्ही मसाज करायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथं धुवून घ्यायचा आहे जो स्क्रब आहे तो। त्यानंतर थंडीमध्ये कशा प्रकारे तुमच्या चेहऱ्यासाठी तुम्ही फेस पॅक बनवायचं हे सुद्धा मी दाखवलेलं आहे। तर सर्वात आधी 1 चमचा तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा दही वापरायचा आहे आणि थोडंसं मध सुद्धा ॲड करायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं तुम्ही साय सुद्धा घालून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा चेहरा आहे तो खूप कोरडा बनणार नाही आणि एक नॅचरल मॉइश्चरायझर सुद्धा मिळेल तुमच्या चेहऱ्यावरती। आता हा जो फेस पॅक आहे तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिट ठेवून देऊन मग त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा आहे तो धुवून घ्यायचा आहे।
इथं आपण जे इन्ग्रेडियंट वापरलेलं आहे साय किंवा मध किंवा दही, ह्यामुळे तुमची स्किनवर जर काळवटपणा असेल ते सुद्धा रिमूव्ह होतं आणि स्किन आहे ती खूप असं ड्राय बनत नाही. तुमची स्किन आहे ती नॅचरली मॉइश्चरायझरसुद्धा करतं. त्यामुळे तुम्ही हा जो पॅक आहे तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा यूज केला तरीसुद्धा चालतं. त्यानंतर थंडीमध्ये मी इथं कोणकोणते मॉइश्चरायझर वापरते ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर मी इथं वॅसलीन वगैरे माझ्या स्किनवरती वापरत नाही. मी वॅसलीन इथं वापरते, पण पूर्ण बॉडीवरती मी इथं वॅसलीनचे जे हे लाईटवेट मॉइश्चरायझर आहे ते वापरते. त्यानंतर मी नेव्हियाचं मॉइश्चरायझरसुद्धा वापरते. हे सुद्धा एक चांगलं मॉइश्चरायझर आहे. वॅसलीन आहे ते खूपच जाड असतं आणि एकदम अप्लाय केल्यानंतर खूप असं चिकट वाटतं, पण हे वॅसलीन वगैरे आहे ते इथं तसं नाही होत. एकदम लाईटवेट आणि एकदम नॉनस्टिकी असतं. त्यानंतर मी चेहऱ्याला वापरण्यासाठी मी इथं लाईटवेट जेलच वापरते. मॉइश्चरायझर असलेलं लाईटवेट जेलच वापरते. मी खूप इथं चिकट असलेलं वापरत नाही, कारण की माझी स्किन आहे ती आधीच ऑइली आहे. त्यानंतर इथं नेक्स्ट आहे आणि लास्ट आहे, इथं तुमच्या केसांची सुद्धा इथं तुम्ही थंडीमध्ये काळजी घ्यावीच लागेल, कारण की थंडीमध्ये केस आहे ते खूपच कोरडे बनतात आणि काही जणांना खूप असं डॅन्ड्रफसुद्धा होतात थंडीमध्ये. त्यामुळे तुमच्या केसांच्या वाढण्यासाठी सुद्धा इथं प्रॉब्लेम्स बनू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही तेल आहे थोडंसं कोमट करून तुम्ही केसांच्या मुळाशी तुम्ही 2 ते 3 मिनिट अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तुमचे केस आहेत ते सुद्धा खूप जास्त कोरडे बनणार नाहीत. जर तुम्ही पूर्ण केसांवरती न अप्लाय केला तरच चालतं, पण तुमच्या मुळाशी इथं तुम्ही थोडंसं तेल इथं अप्लाय करत जावा डेलीमध्ये. आता केस आहेत ते इथं तुम्ही तेल लावल्या पटकन असं विंचरत जाऊ नका, त्यामुळे तुमचे केस आहेत ते खूपच तुटतात. तुम्ही तेल लावल्यानंतर अर्धा तासानंतर तुमचे केस आहेत ते विंचरून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. कारण की तुमचे लाईक्स आणि सबस्क्राईब आहेत ते इथं चांगले यूजफुल व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतात.